आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या मुली बाबतीत, आदिती बाबतीत त्यांनी जे काही केलंय त्यानंतर मी त्याचं अस्तित्व मानत नाही. तो माझा भाऊ नाही आणि मी त्याचा आपल्याला वाद नकोय त्यावर. आणि काही कोणी चोर वगैरे आलेला नाहीये. चला. मी खरंच सांगते डॉली, खरंच दादा इथे चोर आला होता या घरामध्ये. मी बघितलं त्याला. तू काहून एवढा आवाज सोडून राहिली काय? तुला माहिती ना आपल्याला काही दिवस या घरामध्ये नमून राहायचंय म्हणून. दादा मी बोलली होती ना घरात चोर आला म्हणून. मी बोलली होती ना घरात चोर आला म्हणून. गोंधळ नाही, आवाज नाही, नाहीतर नाती गोती विसरून एकेकाला आलं का ध्यानात? दादा मी बोलली होती ना घरात चोर आला म्हणून. ओके, पण हा चोर नाही दिसू राहिला. एवढा रुबाबदार दिसत नसतो ना चोर. मामा तो खरंच चोर आहे. तू बोलव ना सगळ्यांना प्लीज. चोर नाहीये मी प्रिन्स आहे. प्रिन्स निखारगे, तुझा भाऊ, तुझा मुलगा, तुझा भाचा आणि त्या मैत्रीचा जुना कर्दनकाळ आलं का ध्यानात? काय पण काय बोलून राहिला बे तू? आणि तू आमचा प्रिन्स? अबे चेहरा बघ ना आरशात. चेहरा बदललाय माझा. तू काही सांगशील आणि आम्ही विश्वास ठेवू. थांब पोलिसांनाच बोलवते, चांगला दम भरतील. माते पोलिसांना बोलवायचं नाही. आताच सांगितलं ना, शहाणपणा केलास तर एकेकाला मारेन मी, मारेन. हा, मीच तुझा प्रिन्स आहे. प्रिन्स परत आला. The king is back. बरं, माझ्या दादाला वेड लागलाय, आम्हाला नाही. तू थांब, मीच बोलवते पोलिसांना. तुला दाखव. माझ्या समोर हुशारीच काय मूर्खपणाही दाखवायचा नाही. हा, आलं का ध्यानात? हा तर एकदम प्रिन्स सारखं बोलतोय. हो नाके, आलो का ध्यानात? सेम टू सेम आपल्या प्रिन्स सारखाच बोलून राहिला ना बाप्पा. पण मी प्रिन्सच आहे, तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. माझा चेहरा बदललाय, बाकी मी तोच जुना प्रिन्स आहे. तुझ्याकडे काय पुरावा आहे की तू माझा प्रिन्स दादाच आहेस? हा, पुरावा हवाय तुला? देतो. कुठून सुरुवात करूया? जन्मापासून करूया? करूया बर. बाळा, तुझ्या जन्माच्या वेळी तू जिवंत राहणार किंवा माते जिवंत राहणार अशी सिच्युएशन झाली होती. तुमच्या दोघींचं नशीब खूप चांगलं होतं म्हणून वाचलात, नाहीतर दोघींपैकी एक. बरोबर मामा? बरोबर मामा. आम्ही लहान असताना चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली होती. मग ते तुला आठवतं?
माझ्या फादरांची चेन चोरली होती तू याला वाचवायला. ती विकलीस, याला बाहेर काढलं. आठवतं? बरोबर. बरोबर बरोबर. अगदी अलीकडचीच घटना सांगतो. अदितीला कोणी मारलं? मी. तिला जमिनीत कोणी गाडलं? मी. त्या मैत्रीला रूम मध्ये बंद करून वेड कोणी केलं? मीच. आणि त्या मैत्रिणी मलाच वेड ठरवलं आणि असायलम मध्ये पाठवलं. तोच बदला पूर्ण करायला प्रिन्स परत आलाय नव्या जोमाना आणि आधीपेक्षा दाम दुप्पट ताकदीने. आता मी कोणाच्या बापाला नाही घाबरत. बघा, तुमचा विश्वास बसत असेल तर ठीक, नाहीतर लावा ताकद समोरच आहे मी. तू जर आमचा प्रिन्स आहेस तर तुझा चेहरा कसा वेगळा आहे? नियतीत जे लिहिलं असतं तेच होतं. प्रिन्स एका अपघातात संपला. माझं शरीर तेच आहे. जन्म नवीन झालाय असं समजा. अपघात? कधी? कुठं? अरे कसा झाला तो अपघात? काही महिन्यांपूर्वी आमच्या असायलम मधून काही लोकांना मोठ्या असायलम मध्ये शिफ्ट करत होते, शहरापासून खूप लांब. आमची गाडी घाटातून चालली होती. तोच एकमेव चान्स होता माझ्याकडे तिथून सुटायला. मी प्रयत्न सुद्धा केला, पण माझा प्रयत्न माझ्यावरच शिकला. गाडी दरीत कोसळली, गाडीत स्फोट झाला आणि सगळे तिथल्या तिथे मेले. फक्त एकच माणूस वाचला. नियती. जाग आली तेव्हा गावातल्या कुठल्या घरात होतो मी. स्वतःकडे बघितलं. माझा चेहरा आगीने पार जळाला होता. जवळच्या हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट झाली, माझी प्लास्टिक सर्जरी झाली आणि नवीन चेहरा